शहर की सड़कों पर जगह जगह बने गड्ढों से त्रस्त नागरिकों की समस्या को लेकर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी ने झांसीदानी चौक पर अनोखा आंदोलन किया। कार्यकर्ता और पदाधिकारियों ने सीधे गड्ढों में बैठकर प्रशासन का ध्यान आकर्षित करने का प्रयत्न किया। इस आंदोलन के दौरान गड्ढा मुक्त हिंगन घाट की जोरदार मांग की गई और नागरिकों ने भी आंदोलन को अपना समर्थन दिया। आंदोलन के दौरान शिवसेना नेताओं ने प्रशासन को स्पष्ट चेतावनी दी कि यदि 7 दिनों के भीतर गड्ढे दुरुस्त कर सड़कों की मरम्मत नहीं की गई तो शिवसेना स्टाइल में उग्र आंदोलन छेड़ा जाएगा। अपनी भूमिका रखते हुए शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी ने गड्ढों के कारण दुर्घटनाएं बढ़ रही है और नागरिकों को रोजाना भारी त्रासदी झेलनी पड़ रही है। इस आंदोलन में बड़ी संख्या में शिवसेना पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। जोरदार नारेबाजी और बैनरों के माध्यम से प्रशासन को कड़ा संदेश दिया गया। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गट ने स्पष्ट कहा है कि गड्ढा मुक्त हिंगन घाट के लिए अब हर स्तर पर संघर्ष किया जाएगा और जनता की समस्या का त्वरित निराकरण होना ही चाहिए। इस वक्त शासकीय बांधकाम विभाग के अधिकारियों ने आंदोलन स्थल जाके मांगे पूरी करने का आश्वासन दिया। ते झांसीराणी चौकात मोठा खड्डा जे निर्माण कार्य त्यावेळेस आला होता। आपल्याबरोबर शासकीय बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत ते सुद्धा आहे। मॅडम काय सांगणार, आज शिवसेनेने आंदोलन केलं, इथे काय म्हणणार? बघा, आमचं प्लॅनिंगच होतं हे काम करायचं। पावसामुळे आणि पाईपलाईन फुटल्यामुळे हे काम झालेलं नाही। आता उद्यापासून आम्ही काम हे पाणी आटल्यानंतर आम्ही इथलं काम सुरू करणारच आहोत। उद्यापासून हे पाणी आटलं, इथे दिसतंय ना, हे पाणी आटलं की आम्ही उद्यापासून कॉम्पॅक्शन करून व्यवस्थित त्याला काम सुरू करू। यांचं म्हणणं आहे का समोर सण आहे, पोळा आहे, इथे पोळा पण भरतो, त्यामुळे लोकांना दूषित पाणी पण येत आहे, त्या संदर्भात काय बोलणार? पाईपलाईनचं काम, पाईपलाईन फुटल्या होत्या 2, त्यांनी रिपेअर केले आहे। काय बोलणार, हे काम किती दिवसात? 15 दिवस कॉन्ट्रॅक्टरचं नियोजन आहे। झालं तर पाऊस जर नाही आला ह्या याच्यामध्ये, थोडाफार जर आला तर होऊ शकते काम, पण हा असा जर जोराचा आला तर होणार नाही काम। तर नियोजित शिवसेनेची मागणी आहे, त्यांच्या संदर्भात तुमचं बोलणं झालं, काय म्हणलं, काय बोलले, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं नाही, तुम्ही बोला ना, तुम्ही बोला, तुम्ही अधिकारी ठेकेदाराला बोलायची काय कर? त्यांना आम्ही जी परिस्थिती आहे सत्य परिस्थिती इथे ते त्यांना समजावून सांगितलेली आहे। एकूणच शासकीय बांधकाम विभागाचे इंजिनियर होता, यांचं म्हणणं आहे का जे परिस्थिती आहे सांगितली आहे, कामाचं जे आहे ते नियोजन करण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे। कोण बोलतात? त्या झांसीराणी चौकात जे नवनिर्माण काम सुरू आहे त्या ठिकाणी खड्डा खोदून ठेवला। शिवसेनेने आज आंदोलन पण केलं, त्यांची काय मागणी आहे आपण त्या संदर्भात विचारू। काय मागणी होती? आज आपण आंदोलन केलं, शासकीय बांधकाम विभागाचे कर्मचारी सुद्धा भेटले, काय बोलणार? हा रस्त्याचं काम साधारण 2-3 वर्षापासून चालू आहे। मधल्या काळात हा रस्ता त्यांनी पूर्ण केला बांधकाम विभागानं आणि हा रस्ता तसंच टाकून दिला। आम्ही वारंवार त्याला बांधकाम विभागाला निवेदन दिलं, अधिकाऱ्याला निवेदन दिलं, त्याच्यात काही हे झालं नाही। आज मला एक गोष्ट समजत नाही की आहे पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्या दिवसामध्ये असा धंदा करून ठेवणं, लोकांचे पाईप तुटलेले आहे, लोकांच्या घरात गढूळ पाणी जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात कोणताही काम करण्याचा नियम नसताना बांधकाम विभाग असे काम करत आहे। इथं दवाखाना आहे, इथं हे आहे, इथं पोळा भरते उद्याच्याला, पोळ्याला गणपती बसते आणि अशा स्थितीमध्ये समजा असं हे तुम्ही दाखवत आलेलं, अशा स्थितीत जर असं हे खोदून ठेवत असेल तर या भागातल्या नागरिकांनी कोणाकडे जायचं आणि कोणाकडे न्याय मागायचा आहे? आणि म्हणून शिवसेना ही सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे आणि म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने हे सगळं आंदोलन या ठिकाणी करतो। बांधकाम विभागाचे अधिकारी आले, त्यांचं काय बोलणं झालं, काय सांगत? त्यांनी आम्हाला गोलमोल उत्तर देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं का आम्ही करत होतो, पाऊस आला, पण पावसाळ्यामध्ये कोणतंही विकास काम करण्याचा परवानगीच नसते। अशा स्थितीमध्ये जर ते काम करत असेल, मागणी पूर्ण नाही झाली तर पुढील भूमिका निश्चितपणानं शिवसेना आपल्या स्टाईलनं आंदोलन करेल। शिवसेनेची स्टाईल सगळ्याला माहीत आहे, त्याच्यामुळे मला वेगळ्यानं पुन्हा सांगायची गरज नाही। त्याच्यामुळे शिवसेना जर आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला, मॅडम आमच्या बांधकाम विभागाचे ते अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला लेखी उत्तर आता देत आहेत, आम्हाला लिहून लेखी आम्हाला उत्तर देतात, त्याच्यात आम्ही समाधानी झालो। ठीक आहे, 7 दिवसात काम नाही तर उग्र आंदोलन 100% करण शिवसेना, बिलकुल करण शिवसेना, बिलकुल आंदोलनाची भूमिका खड्ड्यामय परिस्थिती झाली आहे, काय बोलणार? संपूर्ण शहरामध्येच वातावरण एवढं खराब आहे, एकही रस्ता चांगला नाही आणि आमचं नेहमीचंच म्हणणं आहे का या शहरातल्या जनतेच्या हिताचं काम होत नाही आणि विकास नावानं हे रक्त दौंडी पिटवत आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे का लोकांच्या हिताचं काम होत नसेल तर शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि त्याचं उत्तर त्याच पद्धतीने दिलं जाईल का त्यांना त्या गोष्टीचं आठवण राहील। ही शिवसेना खड्ड्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे खड्डे झाले, त्यामुळे अपघात होत आहे, काही लोक जे अपघातात हे म्हणजे
जखमी होत आहे. हां, बरोबर आहे ना. या संदर्भामध्ये आम्ही वारंवार BNC नगर परिषदेला सूचना केल्या की ह्या जिथं म्हटलं तिथं रस्ते खोदून ठेवले, त्याच्यामुळे म्हाताऱ्या लोकांच्या कमरीचा, पाठीचा, कण्याचा सगळ्यात मोठा त्रास आहे. लहान मुलं शाळेत जाणारे पडतात. यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ते रस्ते पहिले करा, पण नगर परिषद किंवा BNC याच्यावर लक्ष घालत नाही. याच्यामुळे या शहरातल्या लोकांचं नुकसान होत आहे. भूमिका राहील आपली? जर समजा याच्यात जर खूप मोठी भूमिका आमची शिवसेनेची राहील, जनतेच्या हिताचा निर्णय घेताना आंदोलन आमच्या स्टाईलच करू आणि परिणाम त्याला भोगावा लागेल. हिंगणघाट येथे साथी आणि चौकात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. 7 दिवसाचा जो आहे अल्टिमेट देण्यात आला. 7 दिवसात झाला नाही तर शिवसेना उग्र आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा शिवसेनेने दिला आहे. NBCN न्यूज़ के लिए हिंगनघाट से रवि अनोरकर की रिपोर्ट।